Hello students, welcome to English lecture. Today we will discuss use of articles, a grammar topic. So मुलींनो, आपण मधून ग्रामर पण शिकणार आहोत. तर आर्टिकल्सचा वापर आपण कसा करायचा हे पाहूया. Now there are three articles. Two are indefinite and one is definite. Indefinite म्हणजे काय? की जे डेफिनिट नाही असं. म्हणजे पर्टिक्युलर विशिष्ट अशा गोष्टीसाठी जे वापरलं जात नाही, कुणासाठी ते वापरलं जाऊ शकतं, त्याला आपण इनडेफिनिट म्हणतो. आणि डेफिनिट म्हणजे पर्टिक्युलर गोष्टीसाठी वापरलं जातं किंवा पर्टिक्युलर परिस्थितीत वापरलं जातं, त्याला आपण डेफिनिट आर्टिकल म्हणतो. तर इथे इनडेफिनिट आर्टिकल्स आहेत आणि ते दोन आहेत, ए आणि ॲन. तर त्याचा वापर कसा करायचा हे आपण पाहूया. तत्पूर्वी आर्टिकल नेहमी कुठे वापरलं जातं हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. सो एव्हरी नाऊन इन द सेंटेन्स इट टेक्स अन आर्टिकल. जे नाऊन आहे, नाम वापरलं जातं वाक्यामध्ये, त्याच्या पाठीमागे आर्टिकल येतं. सो दॅट इज द प्लेस ऑफ अन आर्टिकल. वेर एव्हर देर इज नाऊन देन यू हॅव टू थिंक अबाउट द यूज ऑफ आर्टिकल. ऑफकोर्स देर आर सम एक्सेप्शन्स. काही ठिकाणी मात्र आपल्याला आर्टिकल नाऊन असलं तरी वापरायचं नाही. ते आपण बघूया की कुठे वापरायचं नाही. पण तरीसुद्धा आपल्याला प्लेस माहीत पाहिजे. बिकॉज देर इज अ क्वेश्चन, इन्सर्ट द आर्टिकल इन द स्टेटमेंट. तर त्याची प्लेसमेंट आपल्याला माहीत पाहिजे आणि म्हणून आर्टिकल हे नाऊनच्या आधी येतं हे लक्षात ठेवा. सो द यूज ऑफ इनडेफिनिट आर्टिकल अ or a before a singular common noun beginning with a consonant sound. इथं लक्षात ठेवायचं आहे, साऊंड इज व्हेरी इम्पॉर्टंट. क ख ग घ च छ ज झ प फ ब भ म हे सगळे जे कॉन्झोनंट साऊंड्स आहेत, व्यंजन आहेत, त्या व्यंजनाने सुरू होणारा किंवा त्याचा जर साऊंड व्यंजन असेल अशा नामाच्या आणि सिंग्युलर असलं पाहिजे, म्हणजे एकवचनी असलं पाहिजे. म्हणजे एकवचनी नाम हवं आणि त्याचा उच्चार करताना त्याचा साऊंड, पहिला साऊंड हा व्यंजन असलं पाहिजे. असं जर असेल तर आपण एचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, अ मॅन, अ बुक, अ पेन, अ डबल ॲम्प्युटी. इथं डबल ॲम्प्युटी, इथं डबल हे त्याचं ॲडजेक्टिव्ह आहे. सो अ डबल ॲम्प्युटी, अ युजफुल थिंग. बघा इथं यू जरी असलं तरी युजफुल, यू यू हे व्यंजन आहे. अ युनियन, इथं सुद्धा यू वापरलं गेलं आहे. हे स्वर जरी दिसत असला तरी त्याचा उच्चार काय आहे, य आहे, य म्हणजे व्यंजन आणि म्हणून युनियन. अ युनिव्हर्सिटी, अ युरोपियन, अ डझन, 3 टाइम्स अ डे. अशा प्रकारे आपल्याला एचा वापर करायचा आहे. नाव द यूज ऑफ इनडेफिनिट आर्टिकल ॲन. ॲन कुठे वापरायचं? ॲन इज यूज्ड बिफोर अ सिंग्युलर कॉमन नाउन बिगिनिंग विथ अ वॉवेल साऊंड. अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ हे जे मराठीतले स्वर आहेत तशाच प्रकारचे इंग्लिशमध्ये जे स्वर आहेत, उच्चार स्वरांचा झाला पाहिजे. फक्त लेटर नको, अक्षर स्वर नको, तर त्याचा उच्चार असणं खूप महत्त्वाचं आहे. जसं की मगाशी आपण एच्या बाबतीत बघितलं की अ युनियन होतं. म्हणजे यू खरं इथे वॉवेल आहे, पण दिसायला वॉवेल दिसत असला तरी त्याचा उच्चार मात्र यू होतोय आणि म्हणून अ युनियन तिथं झालं. हे लक्षात राहिलं पाहिजे. सो ॲन इज यूज्ड बिफोर अ सिंग्युलर कॉमन नाउन बिगिनिंग विथ अ वॉवेल साऊंड. ॲन अवर. आता पुन्हा इथं लक्षात घ्या की इथं स्पेलिंग HOUR आहे. म्हणजे एच हे कॉन्झोनंट आहे, पण उच्चार मात्र अ होतोय, अवर, आणि म्हणून ॲन अवर. म्हणजे उच्चाराकडे लक्ष दिलं पाहिजे. ॲन एग,
ॲन ॲपल, ॲन ऑनरेबल मॅन. इथे सुद्धा एचने सुरुवात झाली आहे, पण ऑ उच्चार होतोय. ॲन एम पी, इथं एम हे दिसतंय आपल्याला कॉन्झोनंट, पण उच्चार होतोय एम, एम पी. ॲन एम ए, कारण एम दिसत असला तरी उच्चार मात्र एम. ॲन एच बी पेन्सिल. तर या पद्धतीने उच्चार जर वॉवेलने होत असेल, लेटर असू द्या कुठलंही, स्पेलिंग कशांनी सुरू होत असू द्या, पण उच्चार जर वॉवेल असेल, स्वर असेल, तर आपल्याला ॲन वापरायचं आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ते एकवचनी पाहिजे, तर आपण तिथे वापरणार आहोत. द यूज ऑफ डेफिनिट आर्टिकल द. द इज डेफिनिट आर्टिकल. पर्टिक्युलर गोष्टींसाठी, विशिष्ट गोष्टींसाठी आपण दचा वापर करतो आणि म्हणून त्याला डेफिनिट आर्टिकल असं म्हणतात. फॉर रेफरिंग सम पर्टिक्युलर पर्सन ऑर थिंग. एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा किंवा आपल्याला जागेचा किंवा वस्तूचा जर उल्लेख करायचा असेल तर आपल्याला दचा वापर करायचा आहे. बिफोर सिंग्युलर काउंटेबल नाउन्स, प्लुरल काउंटेबल्स अँड अनकाउंटेबल नाउन्स. आता आपण मगाशी बघितलं की तिथे सिंग्युलर असेल तर ए आणि ॲन येईल, पण इथं मात्र सिंग्युलर असू दे किंवा प्लुरल असू दे, द वापरू शकतो आपण. सो बिफोर सिंग्युलर काउंटेबल नाउन्स, प्लुरल काउंटेबल अँड अनकाउंटेबल नाउन्स, फॉर ऑलरेडी रेफर्ड पर्सन ऑर थिंग. एखाद्याचा रेफरन्स किंवा संदर्भ आपला आधीच येऊन गेला असेल तर तिथं द येतं. ही इज द पर्सन, ही इज द पर्सन दॅट आय टॉक्ड अबाउट. म्हणजे इथे पहिल्यांदा आपण रेफरन्स गेलेला आहे आणि म्हणून ही इज द पर्सन असं द आलं. बिफोर नेम्स ऑफ वन अँड ओनली युनिक थिंग्स. अतिशय एकमेवाद्वितीय ज्याला म्हणतो, एकमेव अशी वस्तू असेल तर त्यासाठी वापरलं जातं. बिफोर द नेम ऑफ रिव्हर्स. नद्यांच्या नावाच्या आधी वापरलं जातं. द यमुना, द कावेरी, द गंगा असं. माउंटन्स, पर्वतांच्या, द माउंट एव्हरेस्ट, द एव्हरेस्ट. ओके, द सह्याद्री. आयलँड्स, बेटं असतील तर. ओशन्स, समुद्र. बिफोर अ नाउन रिप्रेझेंटिंग द क्लास. एखादा शब्द जातीवाचक असतो किंवा त्या क्लासचा म्हणजे त्या पूर्ण वर्गाचा प्रतिनिधित्व करतो, जसं की द पुअर, द रिच. तेव्हा इन सुपरलेटिव्ह डिग्रीज, द मोस्ट ब्युटिफुल, द ग्रेटेस्ट. तर अशा ठिकाणी दचा वापर येईल. बिफोर द रिलिजन, द हिंदू, द मुस्लिम असं तिथं येईल. रिलिजियस बुक्स, द भगवद्गीता, द कुराण, द बायबल. द नेम्स ऑफ इन्स्ट्रुमेंट्स, वाद्य, द तबला, द हार्मोनियम, द गिटार, द सितार, लाईक दॅट. फॉर एक्झाम्पल, ही सॉ द टीचर. पर्टिक्युलर टीचर आहे, सो ही सॉ द टीचर. द सन, द मून हे एकमेवाद्वितीय, द अर्थ, द पॅसिफिक ओशन, द गंगा, द यमुना, द हिमालयाज, द फर्स्ट, द सेकंड, द मोस्ट, द ग्रेटेस्ट, द हिंदूज, द पुअर, द नीडी, द पियानो, द फ्लूट, द प्राइज. In this way, you have to use the in these situations. Remember, in the following conditions, articles are not used. Articles कुठे वापरायचे नाहीत हेही आपल्याला माहीत पाहिजे. नॉट बिफोर लिक्विड. लिक्विडच्या म्हणजे जर द्रवपदार्थ असतील तर त्याच्या पाठीमागे येत नाही. फॉर एक्झाम्पल मिल्क, शुगर. द मिल्क असं नाही, द शुगर होत नाही. ओके. नॉट बिफोर ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे अमूर्त, ज्याची मूर्ती नाही किंवा ज्याचं स्वरूप काही नाही,
अशा पाठीमागे सुद्धा येत नाही. ब्युटी इज अन ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. सौंदर्य, त्याच्या पाठीमागे द ब्युटी असं येत नाही. द ब्युटिफुल येईल, पण द ब्युटी येणार. फिअर येणार नाही, द येणार नाही किंवा अ येणार नाही. होप, पीस, शांती याच्या पाठीमागे येणार नाही. हां, पण ते जर ॲडव्हर्ब म्हणून वापरले गेले असतील, ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरले गेले असतील, तर मात्र येऊ शकेल. नॉट बिफोर डिसीज, कोणत्याही रोगाच्या पाठीमागे येत नाही. म्हणजे हिपेटायटिस किंवा ज्याला आपण काय म्हणतो, एखादा रोग असेल, कॅन्सर, तर त्याच्या पाठीमागे येत नाही. नेम्स ऑफ सीझन्स, मान्सून किंवा समर याच्या पाठीमागे येत नाही. डेज, मंडे, संडे, ट्यूजडे हे डेज आहेत, त्याच्या पाठीमागे येत नाही. लँग्वेजेस प्रॉपर नाउन, लँग्वेजचं जे प्रॉपर नाउन आहे, हिंदी, मराठी, इंग्लिश, याच्या पाठीमागे द येत नाही. मेटल्स, धातूंच्या पाठीमागे येत नाही. त्यानंतर पोझिशन, एखाद्या स्थितीच्या पाठीमागे येत नाही. और स्टेटस, फॉर एक्झाम्पल विंटर, now this is name of season. Monday, this is name of day. Fever, disease. Hindi, language. King, shibi, that is status. So याच्या पाठीमागे द येत नाही. Now activity first. Fill in the blanks with suitable articles A and D. Dash is Krishna is dash tributary of dash Godavari. आता कृष्णा हे नदीचं नाव आहे. सो द कृष्णा इज अ ट्रिब्युटरी, कारण अनेक उपनद्या आहेत म्हणून अ ट्रिब्युटरी ऑफ, आणि गोदावरी वन्स अगेन इट इज नेम ऑफ रिव्हर, सो द गोदावरी. त्यामुळे वाक्य असं होईल, द कृष्णा इज अ ट्रिब्युटरी ऑफ द गोदावरी. ही सॉ डॅश स्टार शूटिंग डाऊन टुवर्ड्स डॅश अर्थ. ही सॉ अ स्टार, अनेक स्टारपैकी एक स्टार, शूटिंग डाऊन टुवर्ड्स द अर्थ, कारण अर्थ एकमेव आहे. डॅश रिच मस्ट ऑलवेज हेल्प डॅश पुअर. आता हे द क्लास आहे, सो द रिच मस्ट ऑलवेज हेल्प द पुअर. बीइंग अ गुड टीचर, ही टीचेस इन द बेस्ट वे, कारण सुपरलेटिव्ह आहे. So being a good teacher, he teaches in the best way. It was an excellent lunch. कारण excellentचा उच्चार a, excellent. So an excellent lunch. The meal cost him 150 rupees. I want, आता बघा, NOC, A ने सुरू होत आहे म्हणून an NOC. I want an NOC for an old plot of land I want to buy. So I want an NOC for an old plot of land I want to buy. You have a unique gift for acting. आता इथे अ का आलं? कारण यू असा त्याचा उच्चार होतोय. So you have a unique gift for acting. Why don't you join the drama company? So in this way, you can use articles. Some more sentences. I had an uncle who was an actor. I had an uncle who was an actor. He died a beggar. I don't want something to happen me. As soon as a leaf fell from the tree, इतर कुठलं तरी विशिष्ट ट्री आहे, the wind swept it away. युनायटेड किंगडम ह्याच्या पाठीमागे द लागणार, कारण ते बेट आहेत, ब्रिटनची बेट आहेत. सो द युनायटेड किंगडम इज an island surrounded by English Channel
the English Channel, the Atlantic, the Irish Sea and the North Sea, कारण समुद्राची नावं आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे लक्षात ठेवून आर्टिकल्स वापरायचे आहेत. आता दुसऱ्या प्रकारे एक ॲक्टिव्हिटी असते की तुम्हाला सेंटेन्स दिलेलं असतं आणि त्यामध्ये आर्टिकल नसतंच. तर कुठं नेमकं आर्टिकल वापरायचं, तर नाऊनच्या बिफोर तुम्हाला आर्टिकल वापरायचं आहे आणि त्यानुसार इन्सर्ट आर्टिकल्स व्हेअरएव्हर नेसेसरी इन द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड रिराईट देम. म्हणजे वाक्यात आर्टिकल कुठे वापरायचं हे तुम्हाला ठरवावं लागेल. महाभारता इज इंडियन एपिक. आता महाभारता हा एक धार्मिक ग्रंथ म्हणून द महाभारता इज an Indian epic. Telephone is most useful invention. A telephone is the most useful invention. He met with an accident and had to be taken to the hospital, कारण विशिष्ट हॉस्पिटलमध्ये गेला. My father went to school to meet the principal. There is an extension lecture in the university today, कारण विशिष्ट युनिव्हर्सिटी आहे म्हणून. So in this way you can insert articles. He is an accountant in Oriental Bank of Commerce. Black and white cow is grazing in the field. A black and a white cow is grazing in the field. He plays the flute, but he doesn't play the harmonium. Marathi is not easier than English. इथं आर्टिकल येणार नाही. Gold इथं मेटल आहे, so gold is a very expensive metal. So once again we will remember the rules. A and, that is indefinite articles. The difference between a and an have the same meaning. A and an are indefinite articles. The difference depends on the sound at the beginning of the next word. ज्याच्या पूर्वी हे वापरले जाणार आहे तर त्याचा साऊंड, पहिला साऊंड कोणता आहे. When the root word starts with a consonant sound, ज्या शब्दाच्या पाठीमागे आर्टिकल वापरले ते जे नाऊन आहे ते जर कॉन्सोनंट साऊंडनी जर सुरुवात होत असेल आणि सिंग्युलर असेल, एकवचनी असेल तर ए वापरायचं आहे. When the root word starts with a vowel sound, then you have to use an. A book, a frog, a car, a lemon, a dog, a truck. An apple, an orange, an egg, an umbrella, an insect, an actor. Now be careful. The sound of the letter is important. मगाशी आपण पाहिलं की युनिव्हर्सिटीचं यूनी जरी सुरुवात होत असलं, वॉवेलने जरी सुरुवात होत असलं तरी उच्चार मात्र यू आहे. So a house but an hour. An uncle but a university. So the H in hour is silent and it begins with the sound a. Here university, though it begins with U, but it is pronounced as U. So this rule applies to all words after a or an, including adjectives, adverbs. A cold day, a very crazy person, an easy lesson, an interesting class. म्हणजे जे ॲडजेक्टिव्ह वापरलं असेल ते जर वॉवेलने सुरू होत असेल तर ॲन आणि ते जर कॉन्सोनेंटने सुरू होत असेल तर ए वापरायचं आहे. Definite articles, that is the. The is used in front of all nouns. Fit. It does not matter whether the nouns are singular, plural, countable or uncountable.
कोणत्याही नाऊनच्या पाठीमागे डेफिनिट आर्टिकल आपण द वापरू शकतो टू डिस्क्राईब समवन ऑर समथिंग स्पेसिफिक ऑर युनिक. पण कंडिशन सिच्युएशन काय पाहिजे की ती एकमेव असली पाहिजे किंवा विशिष्ट असली पाहिजे. यूज द बिफोर सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ज जसं की द मोस्ट ब्युटिफुल, द ग्रेटेस्ट. नॅशनॅलिटीज, फॅमिली नेम्स, सीज, रिव्हर्स, ओशन्स, एक्सेट्रा. The is used before names of some countries also. जसं की द युनायटेड किंगडम और द USA. We use the before something or someone already mentioned. ज्याचा आधीच उल्लेख झालेला आहे तिथं होऊ शकतं. द एक्झाम्पल्स द अर्थ, द स्काय, द वेदर, द क्लिंटन्स, एक फॅमिली आहे प्रसिद्ध, द बेस्ट स्टुडंट, द USA, द UK, the Pacific Ocean. So students, we have discussed use of articles in this lecture. I hope you might have understood and now you can use articles properly in the sentences. Remember, articles are very important. आपण बऱ्याच वेळेला बोलताना आर्टिकल वापरत नाही, पण जेव्हा लिहितो, वाक्य लिहितो, तेव्हा मात्र आर्टिकलचा वापर करणं अत्यंत आवश्यक आहे. सो आर्टिकल्स आर इम्पॉर्टंट इन इंग्लिश अँड यू मस्ट रिमेंबर हाऊ टू यूज देम. आय होप you will do it. You will practice more and more, and then you can use them properly. So with that, I take your leave. Thank you. Thank you very much.